घरी बसून मित्रांनो खूप बोर होत होतं आणि आता महाबळेश्वरचा पाऊस पण कमी झालेला आहे. तर म्हटलं जरा आपल्या महाबळेश्वरचा केट्स पॉईंट एक्सप्लोर करायला जाऊया. तर आपण आता तिकडेच चाललेलो आहे. मित्रांनो केटसला गेल्यानंतर एका बाजूला कृष्णा व्हॅली आणि दुसऱ्या बाजूला धूम डॅमचा जो एक नंबर व्ह्यू दिसतो ना, ते बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. त्याच्या आधी आपल्याला फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या. तर मित्रांनो तुम्ही केटस पॉईंटला जाताय, बरेचसे पर्यटक इथे येतात आणि गोंधळ उडतो की नक्की जायचं कुठून. तर ह्या साईडला एक रोड गेला आणि बघू शकता इकडे एक गेलाय. तर ह्या साईडला तुम्ही आल्यानंतर या अवकाळी साईड गाव आहे त्या साईडला हा रोड जातो. तर बरेचसे पर्यटक पुढे निघून जातात. तर तुम्हाला या रोडने जायचं नाहीये, तुम्हाला या रोडचा अवलंब करायचा आहे आणि आतमध्ये जायचं, कारण की हा केटस पॉईंटला पुढे रोड गेलेला आहे. तुम्हाला या साईडलाच जायचंय. तर मित्रांनो आपण इथे आलेलो आहे. तर काकांशी थोडक्यात आपण संवाद साधूया आणि माहिती घेऊया. काका तुमचं नाव काय? माझं नाव लक्ष्मण शंकर धनावडे. तर तुम्ही थोडक्यात आम्हाला माहिती द्याल का केटस पॉईंट? हा देत ना. हा आमचा किड्स पॉईंट आहे. शूटिंग पॉईंट कृष्ण व्हॅलीवरती पॉईंट आहे आणि ते संपूर्ण कृष्ण खोऱ्यावर पाहायला मिळतं. असे ब्रिटिश लोकांनी पॉईंट काढले ना, त्या जनावरती पॉईंट आहे. किड्स पॉईंट, इको पॉईंट, मिडल वॉटरफॉल. महाबळेश्वर एरिया सर्व 150 किलोमीटर एरिया आहे क्षेत्रफळ आणि कृष्णा नवीन वर्षाचं पॉईंट आहे. आता तुम्ही इको पॉइंटला आणि केटसला इथे आहात, तर केटस पॉइंट किती वाजेपर्यंत चालू असतो? आमचा 6 वाजेपर्यंत सकाळी 7ला उघडणार ते संध्याकाळी 6ला बंद क्लोज. सकाळी 7 वाजल्यापासून चालू होतो, तो 6 वाजता 6 वाजता संध्याकाळी बंदच होतो. बंद असतो. त्यामुळे पर्यटकांनी 6 नंतर तर गेटच्या बाहेरच निघावं. बाहेरच निघावं. तर तुम्ही खाली बघायला जाता की कुठले पर्यटक आहेत का नाही? नाही तुम्ही समजा चेक करायला लागतो ना, कस्टमर आहे ना. ह्या सेफ्टीची तुम्ही 6ला बंद काळजी केला घेता. तरी कस्टमर हाताकडे चेक करायला लागतं. चेक केल्याशिवाय आम्ही घरी जातात असं आहे. बघू शकता काकांनी उत्तम माहिती दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आपण आहे महाबळेश्वरला प्रसिद्ध पॉईंट केटस पॉईंटला. आता थोडक्यात आपण माहिती घेऊया. 1290 मीटर उंचीवरती हा पॉईंट वसलेला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या पॉईंटला नाकिंड असे संबोधले जायचे. आता आपण थोडक्यात तिथले दृश्य बघूया. मित्रांनो समोरच बघू शकता हत्तीचा माथा आहे, त्याचबरोबर हत्तीची सोंड आणि मध्ये जो होल दिसतो त्यालाच निडल होल म्हणतात. आणि जे तुम्हाला दृश्य बघायचं असतं केटस पॉईंट वरनं, तर ह्या आता जिथे आपण उभे आहे तिथून दिसतं. त्याचबरोबर त्या साईडला तुम्ही गेल्यानंतर हत्तीच्या माथ्यावरती उभे असता. मित्रांनो सगळ्यात आकर्षणाचं केंद्र हा वॉटरफॉल बघू शकता, जो केटस वरनं दिसतोय आपल्याला. मित्रांनो तुम्ही ही केटस पॉईंट फिरण्यासाठी येत आहात, तर काळजी कोणती घ्यावी? तर इथं आल्यानंतर माकडांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं येणाऱ्या जे पर्यटक आहे त्यांनी वन्य प्राण्यांना कुठलेही खाद्यपदार्थ किंवा देऊ नये. त्याचबरोबर हे संरक्षण भिंत तुम्हाला दिसत आहे, त्याच्या जास्त पण जवळ जाण्याची हे करू नये, कारण की भिंत आपल्या सुरक्षेसाठी केलेली असते. आणि काय करतात काही पर्यटक येतात आणि त्याच्या पुढे जातात आणि अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींची तुम्ही सावधगिरी घ्या. कुठल्याही महाबळेश्वर मधल्या पॉईंटला गेल्यानंतर आपली सुरक्षा सगळ्यात महत्वाची आहे. त्यामुळे वन्य विभागाने किंवा नगरपालिकेने जे सूचना दिल्यात त्यांचे आल्यानंतर पालन करा. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.